नमस्कार मंडळी, मी कोमल आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे स्वामींच्या आशीर्वादाने. गुरुवार म्हटल्यावर सगळ्यात आधी मी देवपूजा वगैरे करून घेते. त्यानंतर श्रीला दिला ड्रायफ्रूटचा लाडू आणि त्याच्यानंतर विचारलं काय बनवू आज नाश्त्यामध्ये, तर त्याची फरमाईश आहे का बनवू बाळा. मग नुसतंच पोहे बनवू. त्यानंतर नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याचा अभ्यास करायची पद्धत बघा, आम्हाला बसता येत नाही खूप वेळ, लगेच आम्ही कंटाळतो. आणि त्याच्यानंतर दुपारी बनवलं होतं त्याच्या लंचमध्ये खिचडी भात, कारण की आज आमच्या दोघांचा पण गुरुवारचा उपवास असतो. सो नॉर्मली खिचडी भातच बनवला होता. आणि हा आमचा रोजचा पाहुणा आहे. कावदादाला जेवण दिल्याशिवाय आम्हाला जेवण जात नाही. त्यानंतर घरातली सगळी कामावरून घेतली आणि माझ्यासाठी बनवले होते चिप्स बटाट्याचे. बाहेरून विकत आणण्यापेक्षा म्हटलं घरच्या घरीच बनावे, कारण का ऑलरेडी त्याला नॉर्मली खोकला आहे अजून, आणि मी खाणार तो मागणार नाही असं होणारच नाही. नंतर संध्याकाळच्या भाजी वगैरे निवडून घेतली आणि मी त्याला बनवले होते आज रागी डोसे. तर त्याची रेसिपी मी शेअर करते. तर मी इथे 1 वाटी रागी घेतलेली आहे, म्हणजेच नाचणीचं पीठ. ती सेम वाटीने रवा घेतलेला आहे. घरात असलेल्या सगळ्या भाज्या मी इथे वापरलेल्या आहेत. एकदम पौष्टिक असा हा रागी डोसा आहे आणि इन्स्टंट आहे. 10 ते 15 मिनिटात तयार होतो. त्याच्यामध्ये 2 चमचे दही आणि घरात असलेले सगळे मसाले आपले चवीनुसार यूज करायचे आहेत. चवीनुसार मीठ आणि थोडेसे व्हाईट तिळही मी त्याच्यात वापरलेले आहे. त्यानंतर 10 मिनिटं मी रेस्ट करण्यासाठी ठेवला होता. इन्स्टंट डोसा आहे, पटकन होतो आणि चवीलाही खूप भारी लागतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि लहान मुलांसाठीच काय, मोठ्या माणसांसाठी पण खूप पौष्टिक आणि टेस्टी आहे. आणि अशा प्रकारे आपले छोटे छोटे डोसे रेडी झालेले आहेत. रेसिपी आणि माझे मिनी व्लॉग आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करा. भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा. बाय.